पारू या नवीन मालिकेच्या आजच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पर्यावरणपूर्वक उद्योगधंदे उभारल्यामुळे जागतिक स्तरावर दिला जाणारा एक महत्त्वाचा पर्यावरणाचा पुरस्कार पहिल्यांदाच भारतामध्ये आदित्य किर्लोस्कर यांना मिळालेला असतो। त्यांच्या स्वागतासाठी सगळेजण उभे असतात आणि त्याच वेळी तिथे एक मंत्री येतो। सगळे मीडियावाले त्याला विचारत असतात की जर आज तुम्ही अहिल्यादेवी किर्लोस्करांसोबतची ही डील फायनल करू शकला नाहीत तर तुमची बदनामी होईल असं वाटत नाही का? कारण त्यांनी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं आहे की पुन्हा आमच्या बंगल्यावर यायचं नाही। आणि त्यावर तो कदम सांगतो की बदनामी माझी होणार नाही कारण आज ही डील फायनल होणारच। तर दुसरीकडे किर्लोस्करांचा एक ड्रायव्हर मारुती हातात गुलाबाचं फूल घेऊन उभा असतो। तर कदमांचा ड्रायव्हर त्याला म्हणत असतो की बघितला ना आमच्या साहेबांच्या भोवती किती गर्दी आहे आणि त्यांनी तर त्या किर्लोस्कर साहेबांसाठी बुकेसुद्धा आणला आहे। तुझ्या या गुलाबाच्या फुलाला कोण विचारणार? आणि त्यामुळे मारुती नाराज होऊन ते गुलाबाचं फूल त्याच्या पाठीमागे लपवतो। आणि त्याच वेळी एका हेलिकॉप्टरमधून आदित्य किर्लोस्कर त्या ठिकाणी येतात। मीडियावाले आणि मंत्रीसुद्धा त्यांच्याकडे पळत जातात। मात्र हेलिकॉप्टरमधून जो पहिला माणूस उतरतो तो दुसऱ्याच दिशेने जातो। कदमांचा ड्रायव्हर मारुतीला विचारतो की हे आदित्य साहेब तिकडे कुठे चाललेत? आणि त्यावर मारुती त्याला सांगतो की ते आमचे आदित्य साहेब नाहीत, माझे आदित्य बाबा तर तिकडे आहेत। आणि त्यामुळे त्या ड्रायव्हरचं हेलिकॉप्टरकडे लक्ष जातं। तर आदित्य पायलटच्या सीटवर बसलेला असतो, त्यानेच ते हेलिकॉप्टर इथपर्यंत आणलेलं असतं। आणि मग त्यानंतर तो त्यामधून खाली उतरतो आणि सरळ मारुतीकडे जातो। आदित्यला बघून मारुतीला खूप आनंद होतो। आदित्य त्याला विचारत असतो की मामा पाठीमागे काय लपवताय तुम्ही? आणि त्यावर मारुती खाली मान घालून म्हणतो की काही नाही साहेब। तर आदित्य म्हणतो म्हणजे ती वस्तू माझ्यासाठी नाही आहे का? तर मारुती म्हणतो नाही साहेब, मी तुमच्यासाठीच घेऊन आलो होतो। आणि मग तो ते गुलाबाचं फूल आदित्यला देतो। त्यामुळे आदित्य खूप खुश होतो आणि मारुतीला म्हणतो की जगातील सगळी फुलं या फुलापुढे फिकी आहेत। आणि ते ऐकून मारुतीला खूप आनंद होतो। तर दुसरीकडे ते मीडियावाले आणि मंत्री एका वेगळ्याच माणसाच्या मागे पळत गेलेले असतात। आणि जेव्हा त्यांचं आदित्यकडे लक्ष जातं तेव्हा ते पळत मारुतीजवळ येतात। कदम मारुतीला धक्का देऊन बाजूला पाडतो आणि पटकन आदित्यजवळ जातो। आणि हा प्रकार बघून आदित्य खूप चिडतो। तो त्या कदमांकडून बुकेसुद्धा घेत नाही आणि त्यांना स्पष्टपणे सांगतो की आधी मारुती मामांची माफी मागा, मगच मी डीलबद्दल बोलेल। आणि मग नाईलाजाने तो कदम हात जोडून मारुती मामांची माफी मागतो। आणि मग आदित्य त्याला सांगतो की हे डील होणार नाही कारण या डीलला माझ्या आईचा अहिल्यादेवी किर्लोस्करांचा नकार आहे। आणि ते ऐकून तो कदम खूप चिडतो। तो आदित्यला विचारतो की तुमच्या आईंनी सांगितलं की श्वास घेऊ नको, तर तो सुद्धा तुम्ही सोडून द्याल का? आणि त्यावर आदित्य म्हणतो की आईच्या मनात असा विचार जरी आला ना तरी त्यावेळी घेतलेला श्वास हा माझा शेवटचा श्वास असेल। आणि मग तो तेथून निघून जातो। तर कदम एका माणसाला फोन करून सांगतो की डील तर कॅन्सल झालं, आता आपल्याला प्लॅन बीचा वापर करावा लागेल। आणि मग त्यानंतर किर्लोस्करांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडते। जेव्हा ते लोक गेटजवळ येतात तेव्हा तिथे असणारा एक माणूस त्यांना सांगतो की हे अहिल्यादेवी किर्लोस्करांचं घर आहे। मात्र तो इन्कम टॅक्सचा अधिकारी म्हणतो की आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही। आणि मग तो आतमध्ये जातो। तर दुसरीकडे अहिल्यादेवी देवीची पूजा आणि आरती करत असतात। तर इकडे तो इन्कम टॅक्सचा अधिकारी चिखलामध्ये उभा राहतो आणि चिखलाचे तसेच पाय घेऊन घरात जातो। घरात जाऊन तो मोठ्याने ओरडून सगळ्यांना सांगतो की तुम्ही जी कामं करत आहात ती ताबडतोब थांबवा आणि सगळ्यांचे मोबाईल जप्तही करतो। त्याच वेळी श्रीकांत किर्लोस्कर त्या ठिकाणी येतात। हे अहिल्यादेवींचे मिस्टर असतात। मात्र तो इन्कम टॅक्सचा अधिकारी म्हणतो की अहिल्यादेवींचा नवरा एवढीच तुमची ओळख आहे ना? आणि त्यावर श्रीकांत हसून म्हणतात की हे संपूर्ण साम्राज्य अहिल्याने स्वतःच्या कष्टाने उभं केलं आहे आणि लोक मला तिच्या नावाने ओळखतात, हा मी माझा अभिमान समजतो। तर दुसरीकडे अहिल्यादेवी देवीच्या पूजेसोबतच स्वतःच्या मंगळसूत्राची सुद्धा पूजा करतात। तर इकडे तो इन्कम टॅक्सचा अधिकारी त्याचं कार्ड दाखवत सांगतो की मी अमित देशमुख, आम्हाला माहिती मिळाली आहे की अहिल्यादेवींनी बेकायदेशीर मालमत्ता गोळा केली आहे, म्हणूनच आम्ही इथे रेड टाकली आहे। आणि मग त्यानंतर तो त्याच्या सहकाऱ्यांना घरातील प्रत्येक कोपरा न कोपरा चेक करायला सांगतो। आणि मग ते सगळे लोक घरामधील प्रत्येक वस्तू चेक करतात।
तर दुसरीकडे सावित्री म्हणून घरात काम करणारी एक बाई अहिल्यादेवींकडे जाऊन त्यांना सांगते की आपल्या घरावर इन्कम टॅक्सची रेड पडली आहे, त्यामुळे अहिल्यादेवी चिडतात. तर दुसरीकडे त्यांच्याच घरातील एक बाई तिचे सगळे दागिने एका कापडामध्ये बांधून ठेवत असते, कारण तिला भीती वाटत असते की इन्कम टॅक्सचे अधिकारी हे जप्त करतील. त्याच वेळी तिचा नवरा त्या ठिकाणी येतो. ती त्याला विचारते की तुम्हाला भीती वाटत नाही का, आणि त्यावर तो हसून म्हणतो की मला कशाचीही भीती नाही, कारण ते लोक या घरातली एक काडीसुद्धा हलवू शकत नाही, कारण इथे प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणाने कमावलेली आहे. आणि त्यावरती बाई म्हणते की कधीतरी तुम्ही बायकोची सुद्धा बाजू घ्या, मात्र तो सांगतो की मी कायम किर्लोस्कर कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार. आणि मग त्यानंतर ते दोघेजण बाहेर जातात. तर दुसरीकडे त्या इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी सगळं चेक केलेलं असतं, मात्र किर्लोस्करांच्या घरामध्ये अगदी पेपरवेटचं बिलसुद्धा असतं, आणि त्यामुळे ते अधिकारी काहीच करू शकत नाही आणि ते खाली मान घालून तेथून जाण्यासाठी निघतात. पण त्याचवेळी अहिल्यादेवी त्या ठिकाणी येतात आणि त्या मोठ्यानेच सगळ्यांना थांबा असं सांगतात, त्यामुळे ते अधिकारी तिथेच थांबतात. त्यानंतर अहिल्यादेवी श्रीकांतला आरती देतात आणि त्यांच्या पायासुद्धा पडतात. तर सावित्री त्या अधिकाऱ्यांना सांगते की मॅडमने तुम्हाला आतमध्ये बोलावलं आहे, आणि मग ते सगळे अधिकारी अहिल्यादेवींच्या मीटिंग रूममध्ये जातात. अहिल्यादेवी त्यांना विचारते की या घरात तुम्हाला काही सापडलं का, त्यावर ते अधिकारी खाली मान घालतात. तर अहिल्यादेवी म्हणते की या घरात तुम्हाला कधीच काही सापडणार नाही, कारण हे सगळं काही मी स्वकष्टाने आणि प्रामाणिकपणाने उभं केलं आहे. या घरातील हवासुद्धा शुद्ध आणि पवित्र आहे. आणि मग ती त्या अधिकाऱ्यांना त्यांचा फोन काढून त्याच्यावर काय न्यूज चालली आहे ते बघायला सांगते. ते पटकन त्यांचा फोन काढतात आणि त्यावरील न्यूज बघून त्यांना धक्काच बसतो, कारण त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडलेली असते आणि त्यांच्या घरात करोडोंचा माल सापडलेला असतो, आणि त्यामुळे त्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर किर्लोस्कर कुटुंबातील सदस्य हसत असतात. तर श्रीकांत त्या अमितला म्हणतो की आता पुढील कारवाई तुम्ही तुमच्या घरी जाऊनच करा, तुम्हाला आता भरपूर वेळ मिळणार आहे. आणि मग ते तेथून जाण्यासाठी निघतात. तो अमित घाबरून पाणी पितो. त्याला आठवतं की थोड्याच वेळापूर्वी श्रीकांतने त्याला सांगितलं होतं की पाणी पिऊनच आतमध्ये जा, तुम्हाला गरज पडेल. आणि मग तो तेथून जाण्यासाठी निघतो. पण अहिल्यादेवी पुन्हा त्यांना थांबवतात आणि मग सावित्री लादी पुसण्याचं सामान त्या ठिकाणी घेऊन येते. अमित चिखलाचे पायी घेऊन घरात आलेला असतो. सगळीकडे त्याचे ठसे उमटलेले असतात आणि मग अहिल्यादेवी फक्त त्याच्याकडे बघतात, तर तो अमित स्वतः ते सगळं साफ करतो आणि खाली मान घालूनच घरातून बाहेर पडतो. आणि मग त्यानंतर श्रीकांत अहिल्यादेवीचं कौतुक करत म्हणत असतात की तुझ्याकडे चुकीला माफी नाही. आणि त्यावर अहिल्यादेवी म्हणते की एक वेळ मी चूक माफ करेल, पण हे तू शुद्ध असायला हवा. आणि मग त्यानंतर ते दोघेजण त्यांच्या मुलांबद्दल बोलत असतात. अहिल्यादेवी म्हणत असतात की मला प्रीतमची थोडी काळजी वाटते, मात्र आदित्यची मला अजिबात काळजी नाही. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्या लग्नाच्या बाबतीतला निर्णय तर मीच घेणार. मी त्याच्यासाठी अशी बायको शोधून आणणार की सगळेजण तिच्याकडे बघतच राहतील. आणि त्याचवेळी दुसरीकडे त्या शहरामध्ये पारूची एंट्री होते. ती तिच्या भावासोबत म्हणजेच गणेशसोबत त्या शहरामध्ये आलेली असते. दुसरीकडे आदित्य मारुती मामांना विचारत असतो की मला रिसीव करण्यासाठी प्रीतम येणार होता ना, तुम्हाला बाहेर कुठेतरी जायचं होतं. त्यावर मारुती मामा सांगतात की हो, माझी मुलगी पारू आज इथे येणार आहे, तिलाच आणायला जाणार होतो मी, पण तुम्ही इतकं मोठं बक्षीस जिंकलं, मला राहावलं नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलो. आणि ते ऐकून आदित्यला खूप आनंद होतो. आणि त्याचवेळी मारुती मामांना पारूचा फोन येतो, त्यामुळे आदित्य त्यांना गाडी बाजूला लावायला सांगतो आणि मग मारुती मामा पारूसोबत बोलतात. पारू त्यांना विचारत असते की तुम्ही आम्हाला मोठी गाडी घेऊन घ्यायला येणार होता ना. आणि त्यावर मारुती मामा सांगतात की माफ कर पोरी, ते मला जमलं नाही, पण मी तुम्हाला पत्ता पाठवतो, तुम्ही दोघेजण रिक्षाने तिथे या. आणि त्यावर पारू आनंदाने हो म्हणते. तर दुसरीकडे ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन नक्की कोणत्या हॉटेलमध्ये करायचं याची चर्चा सुरू असते. तर इकडे पारू आणि गणी रिक्षामधून किर्लोस्करांच्या बंगल्याबाहेर येतात. तो बंगला बघून पारू खूपच खुश होते. तर रिक्षावाला तिच्याकडे 120 रुपये मागत असतो, मात्र पारू त्याला सांगते की मी तुला फक्त 100 रुपयेच देणार. मात्र तो रिक्षावाला म्हणतो की तू ही बकरीसुद्धा सोबत आणली आहे, तिचे 20 रुपये जादा होणार. मात्र पारू म्हणते की ती बकरी नाही तर माझी वैजू आहे. आणि याच गोष्टीवरून ती त्या रिक्षावाल्यासोबत वाद घालत राहते.
त्या दोघांचा आवाज अहिल्यादेवींपर्यंत पोहोचतो, त्यामुळे त्या चिडतात आणि सावित्रीला बाहेर नक्की काय सुरू आहे ते बघायला सांगतात. त्यामुळे सावित्री पटकन बाहेर जाते. ती त्या रिक्षावाल्याला आणि पारूला शांत करते आणि जेव्हा तिला समजतं की पारू ही मारुतीची मुलगी आहे तेव्हा ती खूपच खुश होते. आणि मग तो रिक्षावाला तेथून गेल्यावर पारू तिच्या वैजूला घेऊन आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यावर ती आधी जमिनीचं दर्शन घेते आणि अहिल्यादेवींना बघण्यासाठी जाते. अहिल्यादेवी तिच्याकडे पाठ करून उभ्या असतात, पण पारू हात जोडून त्यांना नमस्कार करते. अहिल्यादेवींना बघून नकळतपणे तिचे डोळे भरून आलेले असतात आणि तिच्या तोंडून देवी आई हा शब्द बाहेर पडतो आणि त्याचवेळी अहिल्यादेवी मागे वळून तिच्याकडे बघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.